नाव न सांगता ओळख करून द्या. सर मी औरंगाबाद जिल्ह्यातनं येतो सर. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये एक छोटंसं गाव आहे उमरावती, तिथला मी रहिवासी आहे. सर माझ्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल मी 2018मध्ये BAमध्ये ग्रॅज्युएशन केलं आहे आणि त्यानंतर मी स्पर्धा परीक्षेची तयारी करतो आहे, ज्यामध्ये मी UPSCचे 4 प्रिलिम्स दिले आहे आणि 3 मेन्स दिले आहे. कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल सर माझे वडील आई वडील दोन्ही शेती करतात. घरामध्ये आजोबा आई वडील आणि एक लहान बहीण आणि भाऊ आहे. मग शेतीमध्ये जावं असं वाटत नाही तुम्हाला कधी? शेतीमध्ये सर काम करण्याची आवड लहानपणापासून आहे. शिक्षणामुळे घराबाहेर पडल्यामुळे शिक्षणामध्येच पुढे कंटिन्यू करण्याची इच्छा आहे. नाही, मग आता प्रशासनात शिक्षण कुठे आहे? प्रशासनामध्ये प्रवेश करताना तर शिक्षणाची आवश्यकता आहे सर. नाही, प्रशासनात तुम्ही जर प्रवेश केलात की तुला शिक्षण क्षेत्र समोर काही नाही आहे. माफ करा सर, मी तुमच्या मताशी सहमत नाही आहे. मला वाटतं प्रशासनामध्ये सुद्धा आतमध्ये गेल्यानंतर सुद्धा शिकण्याची खूप आवश्यकता आहे. शेतकऱ्याला त्याहून जास्त शिकावं लागतं दरवर्षी. ते पण खरं आहे सर. शेतकऱ्याला हवामानानुसार आपले पीक पाणी बघावं लागते. नवीन संशोधन झालं आहे का मार्केटमध्ये ते सुद्धा बघावं लागतं. त्यामुळे शिक्षण हे प्रत्येक फील्डमध्ये म्हणजे आपण असं म्हणू शकत नाही की या फील्डमध्ये आहे दुसऱ्या फील्डमध्ये नाही. त्यामुळे शिक्षण हे आता आयुष्याचा भागच झाला. नाही, मग शेतीमध्ये का नाही विचार करायचा? जायचं सर. शेतीमध्ये एकतर शेती आता थोडं क्षेत्र पण कमी झालंय, तो ते एक कारण आहे, मेन कारण. दुसरं सर शिक्षणामुळे थोड्या इतर संधी मिळत असतात आणि एक प्रगतीचं लक्षण सुद्धा आहे ते की तुम्ही शिकताय बाकीच्या क्षेत्रांमध्ये प्रवेश करताय. तर मला वाटतं आणि बाकी सर अंगकाठी पण शेती करण्यासारखे नाही आहे. फिजिकली पण मी थोडा स्ट्रॉंग नाही आहे. तर मला वाटतं मी बाकी क्षेत्रामध्ये जाणं योग्य जाईल. किती शेती किती आहे तुमच्याकडे? क्षेत्र किती आहे? अराउंड 7-8 एकर आहे सर. 7-8 एकर कुठल्या भागात आहे? मराठवाडा औरंगाबाद जिल्ह्यामध्ये. सिंचन आहे का? हो सर, पूर्ण सिंचित शेती. 7-8 एकर सिंचित म्हणजे चांगली आहे. शेती ठीक आहे सर. ओके. आणि गावाकडे गेल्यावर मी कामच करतो शेतीमध्ये. आवड आहे शेतीमध्ये काम करण्याची. शेतीचं यांत्रिकीकरण केलं पाहिजे का आपण? थोड्याफार प्रमाणात तर आवश्यक आहे. भारतासारख्या देशामध्ये अल्पभूधारक शेतकरी जास्त असल्यामुळे ज्याप्रमाणे वेस्टर्न कंट्रीजमध्ये असेल किंवा ऑस्ट्रेलियामध्ये असेल त्या लेवलला तर आपण नाही करू शकत. पण छोट्या लेवलला ट्रॅक्टर आहे आपले, अजून फवारणीची यंत्र असतात. पण त्या बेरोजगारी वाढल्याचं वाटत नाही? नाही सर, सध्याचं जर आमच्या गावाकडे कंडिशन बघितली तर शेतामध्ये काम करायला मजूर मिळत नाही, ही कंडिशन आहे. त्यामुळे यंत्राचा बराच वापर करावा लागतो. पण का मिळत नाही मजूर मग? सर मजुरांना इतर ऑप्शन खूप आहे, ज्यामुळे कमी श्रमामध्ये त्यांना तेवढंच रिटर्न्स मिळत आहे. त्यामुळे ते शेतीकडे थोडं येणंच टाळतात. एक मेन कारण सर. तुमच्या त्या मनरेगाची कामं होतात का? हो सर. किती दर, रोजचा दर किती आहे? सर माफ करा सर, मला रेट नाही माहिती एक्झॅक्ट. अच्छा, तुमच्याकडे तुम्ही किती देता मजुरांना दिवसाला? पुरुष असेल तर सर 350-400 रुपये डेली आहे. लेडीज असेल तर 250 पर्यंत. ओके. कुठल्या सीझनमध्ये लागतात तुम्हाला मजूर? सर आता पावसाळ्यामध्ये सुरुवातीला लागतं पेरणीसाठी, नंतर कापूस वेचणीच्या वेळेस लागतं, मका काढणीच्या वेळेस आणि रब्बीच्या वेळेस सुद्धा लागतं. उन्हाळ्यात तेवढी आवश्यकता पडत नाही. ओके. महाराष्ट्रापुढच्या 3 प्रमुख समस्या कुठल्या आहेत? सर एक आर्थिक क्षेत्रामध्ये असमान विकास किंवा पुणे मुंबई नाशिक जो ट्रायंगल आहे त्यामध्येच थोडा विकास जास्त कॉन्सन्ट्रेट झाला आहे. त्या मानाने विदर्भ आणि मराठवाडा रिजनमध्ये इंडस्ट्री असेल किंवा बाकी क्षेत्राचा आर्थिक विकास तो एक विषय सर, असमतोल विकास. सामाजिक क्षेत्रामध्ये सर हुंडा प्रथा असेल किंवा बालविवाह असतील, ह्या एक मोठी समस्या आहे. विशेषतः मराठवाड्यामध्ये तर खूपच मोठी समस्या आहे. तिसरं सध्याच्या राजकीय थोडी घसरण झाली आहे राजकारणाची, ती एक समस्या. नैतिक घसरण झाली आहे? हो सर, नैतिक घसरण झाली. ओके, ठीक आहे. आता पहिलं बघू आपण असमतोल प्रादेशिक विकास, त्यावर कसं मात करता येईल? सर आपलं विभाग वाईज बघावं लागेल. आता मराठवाड्यामध्ये थोडं शेती क्षेत्राला पण थोडं प्रोत्साहन देणं आवश्यक आहे. जसं की पाण्याची टंचाई आहे त्या प्रांतामध्ये, आमच्या प्रांतामध्ये. तर
मराठवाडा वॉटर ग्रीड हा एक प्रकल्प आहे. तर त्याला थोडं फंडिंग करावी लागेल. त्यामुळे पाण्याचा प्रश्न मिटेल. शेतीमध्येच जे लोकल क्लायमेटला थोडी सूट होणारी पिकं आहेत. आता ऊस बऱ्याच ठिकाणी घेतला जातो जिथे पाणी आहे. तर त्याला थोडी बंदी घालावी लागेल. ज्यामुळे बाकीच्या शेतकऱ्यांना सुद्धा पाण्याचा वापर त्यांना मिळेल. काही मोजके शेतकरी ते पाण्याचा वापर करतात आणि त्यामुळे बाकीच्या क्षेत्रामध्ये पाणी थोडं हे होतं. कापसावर बंदी घातली पाहिजे. सॉरी सर. कापसावर कापूस हे पाणी पितो ज्या प्रमाणात ऊसाला लागतं तेवढं नाही. कमी लागतं म्हटलं लागतंच ना. पाणी जर पीक असल्यामुळे लागणारच आहे आणि कापूस सुटेबल आहे त्या क्लायमेटला, मराठवाडा आणि विदर्भाच्या. त्यामुळे आउट ऑफ क्लायमेट पीक नाही ते. जसं की ऊसात 60% पाणी ऊस आणि भात आणि गहू हेच पीक घेत आहे. भात आणि ऊस. त्यामुळे वॉटर इंटेन्सिव्ह क्रॉप आहे खूप ऊस. ठीक आहे. पुढचा हुंडा बालविवाह तो कायदा आहे तो थोडा स्ट्रिक्ट त्याच्या अंमलबजावणी होणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळेस तक्रार करत नाही कोणी किंवा तक्रार न केल्यामुळे प्रशासन सुद्धा दुर्लक्ष करतं. एक माहीत असतं की इथे बालविवाह होतोय किंवा हुंडा दिला गेला आहे, त्या लेवलला काम करावं लागेल. सेकंड शिक्षणामधनं थोडं जागृती करावं लागेल. समाज प्रबोधन असेल, कीर्तनामधनं, अभंगामधनं लोकल कल्चरला पकडून थोडं समाज प्रबोधन झालं तर ते योग्य राहील. आणि शासनाने आता थोड्या स्कीम पण चालू केल्या मुलींसाठी. नाव मला आठवण नाही. तर ती एक चांगली योजना आहे शासनाची. त्या लेवलला पण थोडा फरक. राजकारणाची नैतिक घसरण उपाय सर उपाय आता निवडणुका घेतल्यानंतर थोडा बदल दिसेल. मागच्या 3-4 वर्षांमध्ये खूपच निवडणुका झाल्या राज्यामध्ये. त्यामुळे लोकांचे त्यांचे प्रतिसाद लोकांचा मिळाला नाही अजून राजकीय लोकांना. म्हणजे लोकांना काय वाटतंय त्यांनी टेकन फॉर ग्रँटेड घेतलंय सध्या तरी. जेव्हा निवडणुका होतील तेव्हा बरंच वातावरण क्लिअर होईल. सेकंड सर जो कायदा आहे आपला पक्षांतर बंदी, त्याला थोडं त्यांमध्ये बदल करणं आवश्यक आहे. त्यात जर बदल झाले तर बऱ्याचशा गोष्टी तो लूज करायचा की स्ट्रिक्ट करायचा. त्या तसं म्हटल्यापेक्षा सर त्यामध्ये जे काही बदल आपल्याला आवश्यक आहे. काय आवश्यक आहे? जसं की सभापतींकडे जो निर्णय असतो तर त्यांच्याकडचा जो अधिकार काढून घेणं खूप आवश्यक आहे. तो एक थर्ड पार्टीला किंवा दुसऱ्या अथॉरिटी स्थापन करून त्यांच्याकडे देणं आवश्यक आहे. आता सभागृहात काय गोष्टी घडतात ते सभागृहात प्रतिनिधी ठरलं चांगलं ना. थर्ड पार्टीला काय पॉईंट आहे? सभापती असं राजकीय पक्षामधून आलेला असतो. त्यामुळे त्याच्याकडनं एक पार्शल वागणूक दिली जाते. ही इव्हन सुप्रीम कोर्टाने पण त्यावर टिप्पणी केली होती. त्यामुळे तो बदल खूप आवश्यक आहे. त्याशिवाय तो कायदा म्हणजे व्यर्थच झाला आहे. महाराष्ट्रामध्ये तरी तो कायदा व्यर्थच दिसतो. कोर्टाने ठरलं पाहिजे सगळ्या गोष्टी. कोर्टाचं सजेशन होतं सर आणि कोर्टाने संसदेला रिकमेंड केलं होतं की तुम्ही यावर विचार करा. त्यामुळे विचार योग्य असल्यामुळे काही हरकत नसावी तर कायद्यामध्ये बदल करण्याची. ओके. तुम्ही म्हणता पक्षांतर बंदी कायदा स्ट्रिक्ट केला पाहिजे थोडा. यांनी काय फायदा होईल असं वाटतं तुम्हाला? हो सर, सध्याचे जे सभापतींकडे जे अधिकार आहेत त्याचा खूपच गैरवापर होतोय. नाही, तुम्ही नेहमी सभापतीवरती बोलताय, पण मला सांगा किती देशांमध्ये पक्षांतर बंदी कायदा आहे? त्याबद्दल माहिती पक्षांतर बंदी कायदा तुम्ही आता स्ट्रिक्ट केला पाहिजे. पण मग आता सध्या पोझिशन अशी आहे की कुठली पार्टीचं हायकमान असतं किंवा काहीतरी नाव त्याला दिलेलं असतं. वरचे 2-4 लोक सगळे निर्णय घेतात आणि ते निर्णय पक्षांना फॉलो करावे लागतात. मग पक्षांतर बंदी आणखी स्ट्रिक्ट करून तेच होईल. उलट 2-3 लोकांच्या हातात पूर्ण सत्ता राहणार आहे. आता मला वाटत नाही की जे काही निर्णय आता पक्षांमध्ये घेण्यात आलेले आहेत, कोणासोबत आघाड्या करणं, हे करणं, हे याच्यासाठी प्रत्येक आमदाराला किंवा याच्या मेजॉरिटीमध्ये निर्णय होतात. 2-3 लोक बसूनच निर्णय घेतात. उलट पक्षांतर बंदी कायदा स्ट्रिक्ट केला तरी आणखी गोष्टी अवघड होऊन जातील. पक्षांतर बंदीमध्ये सुधारणा करणं हा एक भाग आहे. त्यासोबत सुधारणा काय तुमचं म्हणणं, तरी स्ट्रिक्ट करा त्याला. स्ट्रिक्ट म्हटल्यापेक्षा त्यात जे लूपहोल्स आहेत ते भरणं आवश्यक आहे. जसं की हा एक लूपहोल आहे. अजून बाकी लूपहोल जो मर्जरचा एक तो पण लूपहोल आहे, तो पण बंद केला तर ते पण एक ते पण होऊ शकतं. आणि पक्षांतर बंदी कायद्यासोबतच राजकीय पक्षांमध्ये सुद्धा सुधारणा होणं आवश्यक आहे. जसं की G20 आता झालेली हे आहे, ते ज्या याच्यामध्ये व्हेन्यूमध्ये घेण्यात आलेली आहे त्याचं नाव काय आहे? भारत मंडपम असं नाव आहे. अच्छा, काय नाव देण्यात आलं त्याला? एक्झॅक्ट कारण माहिती सर. अच्छा, भारत की इंडिया, तुम्ही काय विचार करा? दोन्ही सर. दोन्ही पण का? संविधान सभेमध्ये सुद्धा यावर चर्चा झाली होती की भारताचं नाव काय असावं.
काही लोकांचं म्हणणं होते भारत आणि काहींचं म्हणणं होतं इंडिया. हम्म. मधला मार्ग म्हणून त्यांनी इंडिया दॅट इज भारत हे तुम्ही नाव. पण आता पण मधला मार्ग सांगताय. म्हणजे मधला मार्ग योग्य राहतो नेहमी पण. आणि अच्छा. ओके. आता तुम्ही बी कोणत्या वर्षी केलं? 2018 मध्ये सर. नंतर 18 मध्ये आणि नंतर काही जॉब वॉब काही केलं काही? सध्या कधी मी मास्टर सुद्धा नाही केलं तुम्ही? म्हणजे आज पेन बी म्हणजे म्हणणार सॉरी टू से पण म्हणतात की काही व्हॅल्यू नाही त्याला पेन बी व्यक्तीला. मास्टर चालू आहे सर माझं. अच्छा मास्टर चालू आहे. तुम्ही सांगितलं नाही ते. युनिव्हर्सिटीमध्ये कशामध्ये? पॉलिटिकल सायन्स. पॉलिटिकल सायन्स मध्ये. हु इज फादर पॉलिटिकल सायन्स? अरिस्टॉटल. Aristotle. What is difference view of Plato and Aristotle यांच्या व्ह्यू मधला डिफरन्स काय आहे? प्लॅटो थोडा रॅडिकल विचाराचा होता आणि अरिस्टॉटलने थोडा मधला मार्ग निवडला होता. जसं की तसं नाही टेक्निकल सांगा ना तुम्ही कसं काय वरच्यावर सांगा. प्लेटोने जे फिलॉसॉफर किंग ही संकल्पना सांगितली होती तर त्यांनी खूपच रॅडिकल विचार मांडले होते. समाजाला 3 फिलॉसॉफरचा अर्थ काय होतो? सध्या जी कंडिशन आहे त्यापेक्षा आणखीन चांगली कंडिशन भविष्यामध्ये कशी असू शकते याची जो मांडणी करतो त्याला आपण फिलॉसॉफर म्हणू शकतो. ओके. आणि अरिस्टॉटल अजून सर प्लेटोबद्दल सांगायचं झालं तर समाजाची त्याने 3 गटामध्ये विभागणी केली होती. सोल ऑफ गोल्ड, सिल्वर आणि कॉपर. आणि अरिस्टॉटल या विचाराचा नव्हता. अजून तर त्यांच्या विचारामध्ये अरिस्टॉटल जो आहे फादर ऑफ पॉलिटिकल सायन्स आहे, आणखी कशाचा फादर म्हणतात अरिस्टॉटलला? सॉरी सर. बायोलॉजीचा फादर पण अरिस्टॉटलचा आहे, लॉजिकचा फादर सुद्धा अरिस्टॉटलचा आहे. ओके. असं हे स्टेटमेंट कोणाचं आहे की द वर्ल्ड इज आयदर प्लॅटॉनिक ऑर आयदर प्रो प्लॅटॉनिक ऑर अँटी प्लॅटॉनिक बट नेव्हर नॉन प्लॅटॉनिक. हे कोणाचं स्टेटमेंट आहे? फेमस स्टेटमेंट आहे ना? येस सर. आठवणी सर वाचलेलं मी कार्ल प्रॉपरचं स्टेटमेंट आहे ना? येस. अच्छा. तुमचा फेवरेट थिंकर कोण आहे पॉलिटिकल सायन्स? सर मॅकेवलीचा थोडे विचार आवडतो मला. मॅकियावेली. ओके. आणि याच्यामध्ये इंडियन थिंकर्समध्ये इंडियन थिंकर्समध्ये विचार नाही केला सर मी. आवडतं विचार नाही केला? हो सर. त्या दृष्टीने विचार नाही केला की ओव्हरऑल विचार केला की मॅकेवली आवडतो. हां. असं इन स्पेसिफिक मॅकियावेलीचं कोणता कन्सेप्ट आवडतो तुम्हाला? त्यांनी जे धर्म आणि राजकारणची जी थोडी कन्सेप्ट दिली होती. धर्म थोडा वेगळा हवा. भारताचा मॅकियावेली कोणाला म्हणतात? मॅकियावेली ऑफ इंडिया? कौटिल्य. कौटिल्य. कौटिल्याची थेअरी का कोणती थेअरी तुम्हाला आवडते? कौटिल्याने वेगवेगळ्या विषयावरती आपले मत दिले होते. हा, कोणतं मत तुम्हाला एक आवडतं? भ्रष्टाचारावरती त्यांनी प्रॅक्टिकल विचार मांडला होता. भ्रष्टाचार कसा थांबवावा. कौटिल्याने टॅक्सेशन सिस्टम मध्ये पण काही बोललेलं आहे का? हो सर. राज्याचा एक भाग असल्यामुळे त्यावर हां, काय बोलले तो त्याच्यामध्ये? सर सॉरी सर. नाही नाही ते वाचले सर. प्रशासनात येण्यामागचं मोटिव्ह काय तुमचं? सर सुरुवातीच्या काळामध्ये एक नोकरी म्हणून बघायचो मी आकडे. आणि घरामध्ये 3 काका सर्व्हिसमध्ये होते. एक शिक्षक होते, एक आर्मीमध्ये होते, एक पोलीसमध्ये होते. तर त्यांना गावाकडे जी प्रतिष्ठा मिळायची तर मला सुद्धा वाटायचं की आपण सुद्धा सरकारी नोकरीमध्ये जावं. एक नोकरी म्हणून बघायचो सुरुवातीला मी. आणि पण नंतरच्या काळात जसं याबद्दल माहिती होत गेलं तर नंतर कळालं की फक्त हा एक नोकरीचा भाग नाही तर बऱ्याचशा गोष्टी यामध्ये आपण येऊन करू शकतो. म्हणजे अगोदर मी थोडा स्वार्थी विचार होता माझा. पण नंतर थोडा विचार बदलत गेला. सुरुवातीला मी कंबाईनची तयारी करण्याचा विचार करत होतो 12वीपर्यंत. 12वी चांगले मार्क्स पडले. आमच्या कॉलेजच्या प्रिन्सिपलांनी मला बोलवलं आणि त्यांनी सजेस्ट केलं की तू UPSCची तयारी कर. तर नंतर मग मी UPSCबद्दल माहिती काढली आणि तयारी करण्यास सुरुवात केली. तर सुरुवात तर अशीच झाली सर नोकरीसाठी. पण नंतर मग पुढं जसं जसं माहिती होत गेली तसं कळायला लागलं की आता एक्झॅक्टली काय भावना आहे? मोठा प्लॅटफॉर्म आहे सर. ज्या आपण समाजामध्ये राहून ज्या गोष्टी बोलत असतो की असं व्हायला हवं तसं व्हायला हवं. मला वाटतं आतमध्ये जाऊन थोडाफार काहीतरी आपला हातभार लावता येईल. एखादा फक्त याकडे नोकरी म्हणून बघत आपलं काम चूक करत असेल तर त्यात चूक आहे. नक्की सर. चूक तर काहीच नाही. हरकत काय त्यात? सरकार म्हणजे थोडं मोर दॅन दॅट असं अपेक्षित असतं की तुम्ही फक्त स्वतःपुरतं न बघता काहीतरी वेगळं करणं अपेक्षित असतं. अच्छा. सध्याच्या काळात प्रशासन हे
थोडं खडतर झाले असं वाटतंय का आधीपेक्षा थोडं चॅलेंजिंग झाले जास्त त्याची काय एक तर सर जो RTI कायदा आला आहे तर त्यामुळे लोकांमध्ये जागृती वाढली त्यामुळे पारदर्शकता आली कायद्यामुळे असेल लोकांचं लिटरसुद्धा वाढली त्यामुळे त्यांना सुद्धा कळत आहे की प्रशासकीय अधिकारी असेल कर्मचारी असेल हे त्यांच्यासाठी आहे ना की उलट्या डायरेक्शनमध्ये त्यामुळे हा एक फरक झाला आहे तिचं सर सोशल मीडियाचा जो इन्फ्लुएन्स वाढला आहे त्यामुळे सुद्धा एक दबाव किंवा एक जबाबदारीची भावना प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये निर्माण झाली एक चांगली गोष्ट आहे सर म्हणजे प्रशासनावरती जो हा दबाव येतोय तो आपण पॉझिटिव्हली घ्यायला पाहिजे प्रशासकांसाठी चांगलं आहे हो सर त्यांच्या दृष्टीनं बघ त्यांच्यासाठी पण चांगलं आहे आणि जनतेसाठी सुद्धा चांगलं आहे सर. रेफरन्स काय तुमचं पहिला प्रेफरन्स उपजिल्हाधिकारी दुसरा मुख्य अधिकारी तिसरा तहसीलदार आणि चौथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी अच्छा उपजिल्हाधिकारी पहिला प्रेफरन्स देण्याचं कारण महसूल विभागामधलं महत्त्वाचं पद आहे आणि डेप्युटेशन वरती सुद्धा बऱ्याच विभागामध्ये काम करता येतं म्हणजे थोडी कामाची फ्लेक्झिबिलिटी आहे आणि थोडं मला सुद्धा थोडं वाटतं की मी ह्या पोस्टवर असताना थोडं चांगलं काम करू शकेल प्रादेशिक असमतोल तुम्ही अडचण सांगितली महाराष्ट्रासमोरची जर मराठवाड्याला स्वतंत्रच केलं तर स्वतंत्र राज्य हा प्रश्न सुटेल का मराठवाड्यासाठी स्वतंत्र ऐवजी सर सध्या स्वतंत्र होऊन खूप काही फरक पडणार नाही आणखीन अडचणी वाढतील लँडलॉक स्टेट होऊन जाईल ते त्याऐवजी सध्या महाराष्ट्रामध्ये राहूनच ज्या बाकीच्या गोष्टींवरती काम करणं आवश्यक आहे आता पाण्याचा प्रश्न स्वतंत्र होऊन मिटणार नाही जर महाराष्ट्रामध्ये राहून जर कोकणामध्ये जे पाणी जात आहे समुद्रामध्ये त्याला जर आपण तिकडे वळवलं मराठवाड्याकडे तर बरेचसे प्रश्न सुटतील अजून तर झालं नाही ना ते होईल अशी फंडिंग हा एक मोठा इश्यू त्यामध्ये शासन स्तरावरती प्रयत्न चालू आहे स्वतंत्र निधी मिळेल स्वतंत्र राज्य मिळालं तर हो सर केंद्र सरकार स्वतंत्र निधी मिळतो पण मला वाटतं वेगळं होऊन खूप काही हाती लागेल असं वाटत नाही सर एकत्र महाराष्ट्र राज्यामध्ये छोटी राज्य काही कामाची नाही मी तर पर्सनली छोट्या राज्यांच्या बाजूने आहे सर पण मराठवाडा खूपच छोटं राज्य होऊन जाईल आणि फिजिबल वाटत नाही ते मराठवाड्याने छोटे एखादं राज्य असेल ना भारतात हो सर, भरपूर राज्य. काय प्रॉब्लेम काय तशी मागणी सुद्धा नाही सर आणि दुसरं कारण असं सांगता येईल की ठीक आहे मराठवाड्यातले काही फेमस व्यक्तींची नाव माहिती आहेत वेगवेगळ्या क्षेत्रात सर राजकारणामध्ये पाटोदा गाव आहे तिथे सरपंच आहे त्याचं नाव विसरतो सर ते त्यांचं औरंगाबादमध्ये फेमस आहे मराठवाड्यातल्या काही साहित्यिकांची नाव माहिती आहेत सॉरी सर नाही माहिती एकही नाही सदानंद मोरे फिक्स माहीत नाही सर मराठवाड्यातले आहे ते. अच्छा राजकारणी माहिती असतील हो सर आजची हेडलाईन काय होती सर इंडियन एक्सप्रेस पेपर वाचला मी आज त्यामध्ये G20 बद्दल हेडलाईन आणि मोरकोचा भूकंप आला आहे ही हेडलाईन अच्छा भारताला कितव्यांदा ही संधी मिळाली G20 दुसऱ्यांदा मिळालं त्याच्या आधी कधी? 2002 किंवा 3 मध्ये वाजपेयी जेव्हा पंतप्रधान होते त्यावेळेस ही संधी मिळणं याचं काय महत्व आहे सर G20 असा ग्रुप आहे ज्यामध्ये जगाच्या 2/3 लोकसंख्येचे देश आहे 85% GDP ते देश त्या देशांमध्ये आहे त्यामुळे आपल्या देशाला स्वतःच्या आर्थिक क्षमता दाखवण्याची संधी मिळाली आता भारतामध्येच जसं की आपल्या आदरणीय पंतप्रधानांनी म्हटलं की आम्ही G20ला लोकांपर्यंत घेऊन गेलो त्यांचं म्हणणं आहे की आम्ही G20च्या मीटिंग 60 छोट शहरामध्ये 200 मीटिंग घेतले त्यामुळे ही एक पब्लिक मुवमेंट बनवली आणि आपण बघू शकतो की लोकांना सुद्धा खूप उत्सुकता निर्माण झाली या समिटमध्ये हा एक फायदा झाला सर सेकंड कल्चरली सुद्धा आपला फायदा आहे आपण लोकल लेवलचे कल्चर जगाला दाखवू शकलो आणि यातनं आणखीन एक पॉझिटिव्ह गोष्ट हे निघाली की दिल्लीमध्ये बसून कारभार न करता दिल्लीच्या म्हणजे केंद्र शासनाने स्थानिक प्रशासनावर सुद्धा विश्वास दाखवला म्हणजे या 60 ठिकाणी ज्या वेगवेगळ्या मिटिंग झाल्या छोट्या छोट्या
त्या लोकल लेवलवरती खूप चांगल्या प्रकारे त्यांचं आयोजन झालं होतं. तुमच्या आयुष्याचं ध्येय काय? सर्व्हिसमॅन जेव्हा रिटायर होईल सर मी 60 वर्ष 58 किंवा 60 वर्ष, तर देशामधले जे काही सध्या आपण जे मोजके अधिकाऱ्यांचं नाव घेतो की यांनी TN सेशन असेल, त्यांनी निवडणुकीमध्ये काम केले, किंवा महाराष्ट्रामध्ये असेल श्रीकर पटेल सर असेल, तर अशा मोजक्या लोकांमध्ये माझं सुद्धा नाव यावं, सर माझी इच्छा आहे. प्रसिद्धी असते का? अधिकाऱ्यांना प्रसिद्धी मिळाली पाहिजे, चांगल्या कामासाठी मिळत असेल तर ते हरकत नसेल सर. पण ज्याला प्रसिद्ध नाही ते चांगलं काम करत नाही. नाही सर, अधिकाऱ्यांनी बिहाइंड द कर्टेन राहूनच काम करावं असं अपेक्षित असतं. पण जेव्हा एखादा अधिकारी चांगलं काम करतो तेव्हा ते प्रसिद्धी लोकांकडूनच प्राप्त होते. अच्छा, ठीक, चालेल.